नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत, तर सगळ्यांनी प्रतिक्रिया द्या. भरपूर लोक करता आहेत, खूप कमी लोक प्रतिक्रिया देत आहेत. तर आपले फीडबॅक आमच्यापर्यंत जरूर पोचवा, म्हणजे इतरांनासुद्धा तुमचे फीडबॅक वाचून उत्साह येतो. काल सांगितल्याप्रमाणे 14 तारखेला आपले वर्धापन दिन आहे, 22वा तेजस्विनी हेल्थ क्लबचा आणि कर्वे इन्स्टिट्यूटचा 129वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आहाराचं व्याख्यान असणार आहे, तर ते जरूर सर्वांनी व्याख्यान अटेंड करा. त्याचबरोबर 9 तारखेला एक आपलं फ्री वर्कशॉप झालं होतं. त्याच पद्धतीने 24 जूनला संध्याकाळी 7 वाजता तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये एक जाहीर कार्यक्रम आहे. तिथे मागची जी बॅच झाली योग पदविकाची, त्याचा सर्टिफिकेट वितरण समारंभ आणि त्याचबरोबर एक छोटासा कार्यक्रम आणि आपल्या योग पदविका जो अभ्यासक्रम आहे त्याची माहिती पण तिथे देण्यात येणार आहे. तर जास्तीत जास्त संख्येने तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता. 21 जूनला त्या अगोदर 15 तारखेला रविवारी रामरक्षेमधलं वज्रपंजर जे कवच आहे त्याचं ध्यान आपण घेणार आहोत. ते ध्यान पण सगळ्यांनी नक्कीच अटेंड करा. त्याचबरोबर 21 जूनला जो आपला मोठा योग दिन साजरा होणार आहे, दरवर्षीच होतो, तर जे लोक पुण्यामध्ये राहत आहेत तर त्यांनी जरूर तिथे ऑफलाईन अटेंड करायला या कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये, आणि आपण येणार असल्याचं नक्की कळवा. त्याचबरोबर जे बाहेरगावला राहणारे आहेत त्यांना शक्य असेल तर त्यांनीही नक्की या, नाहीतर ऑनलाईन आपला तर होणारच आहे. तर आजचा आपण वर्ग सुरू करूया. तर त्यासाठी प्रार्थनेसाठी सगळेजण तयार. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. आपण आता प्रार्थना म्हणणार आहोत. त्रिवार ओंकार आणि प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संयानाना उपासते संयानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची. आपल्याला आज आता बोटांच्या हालचाली थोड्या करायच्या आहेत, कारण आपल्या बोटांना पण अनेक जॉईंट्स असतात. तर त्या जॉईंट्सच्या हालचाली आज आपण थोड्या बघूया. तर पहिली हालचाल जी आहे ती आपल्याला फक्त हाताच्या जे 3 आपले जॉईंट्स आहेत त्याची अशी हालचाल करायची आहे. या पद्धतीने हालचाल करा. नाही, फक्त ह्याची हालचाल, अशी हालचाल करायची आहे. दोन्ही हातांची हालचाल करायची आहे. तिथे ताण बघा जाणवतंय की नाही. सावकाश करा, म्हणजे मग हे ज्यांना खूप संधिवाताचा त्रास असतो, ज्यांना ही हालचाल करणं सुद्धा खूप कठीण जातं, तर आपल्या ह्या सांध्यांचं आरोग्य जर चांगलं राहावं असं वाटत असेल तर ह्या हालचाली बसल्या बसल्या तुम्ही कधीही करू शकता. तर दोन्ही हातांची या पद्धतीने हालचाल करायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढची हालचाल करायची, ती म्हणजे हे तिन्ही जॉईंट्स असे
फोल्ड करायचे आणि ताणायची बोटं. पुन्हा हे जॉईंट्स हे बघा, पहिल्यांदा 1 2 3 4 असे हे 4 जॉईंट आले पाहिजेत. प्रेस करायचं. इथे आपले ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स पण असतात आणि पुन्हा ताणायचं या पद्धतीने. ज्यांना चिकनगुनिया वगैरे झालेला असतो, संधिवाताचा त्रास असतो, त्यांना ह्या हालचाली करणंसुद्धा खूप अवघड जातं. पण जरी दुखत असेल तरी ह्या हालचाली करत राहायचं. आराम पडतो नंतर. संधिवाताच्या रुग्णांकरता की जरी तुम्हाला ज्या जॉईंटमध्ये दुखत असेल, चिकनगुनिया झाल्यानंतर पण दुखतं, तरीसुद्धा हे करत राहा. यांनी आराम पडतो. दोन्ही हातांनी करा. या पद्धतीने. त्यानंतर आपण पुढची हालचाल करणार आहे. हात असा ठेवायचा आहे आणि फक्त अंगठ्याची हालचाल करायची. फक्त अंगठ्याची हालचाल करा. ह्या रोज 15 ते 20 वेळेला हालचाली तुम्ही करा. बघा, तुमच्या हाताचं आरोग्य चांगलं राहील. काही जणांना त्रास असतो पार्किन्सनचा वगैरे, त्यांनासुद्धा ह्याचा चांगला उपयोग होतो. या हालचाली हाताच्या करत राहायचं. बसल्या बसल्या तुम्ही टी व्ही बघताना वगैरे सुद्धा ह्या हालचाली बसल्या बसल्या करू शकता. हे दोन्ही हातांनी असं करून झाल्यानंतर आपल्याला आता अंगठामध्ये आणि मूठ वळायची, पुन्हा ताणायचे हात, ही हालचाल करायची. सावकाश पद्धतीने करा. या अगदी सूक्ष्म आपले छोटे छोटे जॉईंट्स आहेत, ते पण खूप महत्त्वाचे असतात. तर त्यांचंही आरोग्य चांगलं राहणं, तिथे आपलं व्यवस्थित तिथे फ्लेक्झिबिलिटी असणं खूप महत्त्वाचं असतं. हे झाल्यानंतर आपल्याला हे म्हणजे ही तर्जनी आणि करंगळी अशी पकडायची आहे आणि फक्त या मधल्या 2 बोटांची हालचाल करायची आहे. असं एका हाताने आणि मग त्यानंतर दुसऱ्या हाताने मधल्या 2 बोटांची मध्यमा आणि अनामिका त्याची फक्त हालचाल करायची आहे. त्यानंतर अजून एक करायची आहे. दोन्ही हात एकमेकांमध्ये असे जॉईंट करायचे आणि एकमेकांवर असे गुंतवायचे. तिथे पण आपले बरेचसे ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात. आपलं आरोग्य चांगलं राहायलासुद्धा याचा उपयोग होणार आहे. हाताच्या जॉईंटचं आरोग्य तर आहेच, पण बाकी पण आपल्या ओव्हरऑल शरीराचं आरोग्यसुद्धा यांनी चांगलं राहणार आहे. त्यानंतर आपण अजून एक हालचाल करणार आहोत हाताच्या बोटांचीच. हाताच्या बोटांची बऱ्याच पद्धतीने हालचाली करता येतात. त्यातल्या या काही आपण बघतो आहोत. तर जमिनीवर हात ठेवा तुम्ही. आता मी इथे जमीन दाखवता येणार नाही म्हणून मी याच्यावर हात ठेवते. तर जमिनीवर हात ठेवायचे, दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे. आता फक्त अंगठावर उचलायचं, बाकीची बोटं खालीच ठेवायची. तिथे ताण बसतोय बघा त्या स्नायूंना, त्याकडे लक्ष द्या. हे संधिवातासाठी खूप चांगलं आहे. जरी दुखत असेल संधिवाताच्या रुग्णांना तरी करायचं, ते दुखणं हळूहळू कमी होतं. फक्त दोन्ही हाताचे अंगठे वर खाली करा. आता अंगठे वर खाली एक 10 ते 15 वेळेला करून झाल्यानंतर आपलं जी तर्जनी आहे ती फक्त वर खाली करायची आहे, बाकीची बोटं खालीच.
दोन्ही हातांनी करा. दोन्ही हात जमिनीवर टेकवा आणि फक्त तर्जनी वर खाली करा. 15 वेळेला तरी करा. या पद्धतीने 10 ते 15 वेळेला करायचं. बघा कुठे कुठे ताण येतोय, त्याकडे लक्ष द्यायचं. त्यानंतर फक्त मधलं बोट, बाकीची बोटं जमिनीवर दाबून ठेवा आणि फक्त मधलं बोट वरती उचला. बघा बऱ्यापैकी ताण जाणवतं त्या स्नायूंना. छोटे छोटे स्नायू असतात, पण त्यांचं पण आरोग्य खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. आणि नेहमी घरी कणिक वगैरे तुम्ही मळता ते हाताने मळायची, मशीनवर वगैरे मळू नका, म्हणजे मग आपोआपच बोटांचं आरोग्य आपलं चांगलं राहतं. हे मधलं बोट झालं की अनामिका. अनामिका उचलायला कठीण आहे बघा थोडी. बाकीची बोटं आपण पटकीने उचलू शकतो, अनामिका लवकर उचलली जात नाही. बाकीची बोटं जमिनीवर दाबून ठेवायची आणि फक्त अनामिका उचलायची. करंगळीच्या शेजारचं बोट. ते 10 ते 15 वेळेला करा. आणि त्याच्यानंतर करंगळी. करंगळी फक्त वर उचलायची, बाकीची बोटं जमिनीवर. बाकीची बोटं जमिनीवर दाबून ठेवायची. ती उचलण्याची शक्यता असते, पण ती दाबून ठेवायची. जर ती दाबून राहत नसतील तर काय करा, एकेका हाताने करा. एका हाताने ती बाकीची बोटं दाबून ठेवा आणि फक्त मग करंगळी उचलायचा प्रयत्न करा. असंही तुम्ही करू शकता. दोन्ही हातांनी एकदम करता येत नसेल तर एका हाताने दुसऱ्या हाताची बाकीची बोटं दाबून ठेवायची आणि मग करायचं. हे झाल्यानंतर एक पेपर घ्यायचा आणि तो पेपर असा चुरगळायचा, किंवा नॅपकिन घ्या. नॅपकिन असं चुरगळा. एखादं नॅपकिन घ्यायचं, ते ठेवायचं आणि ते असं चुरगळायचं. जेवढं तुम्हाला चुरगळता येईल तेवढं चुरगळायचा प्रयत्न करा. हे 20-25 वेळासुद्धा तुम्ही घरी करू शकता. सकाळ दुपार संध्याकाळ पण बसल्या बसल्या करू शकता. या बोटांमधली ताकद चांगली वाढेल. तुमच्या बोटांचे तिथले जे छोटे छोटे स्नायू आहेत ते स्नायूंमधली ताकदसुद्धा वाढेल आणि तुमचं तुम्हालाच जाणवेल की आपल्या बोटांमधली ताकद वाढलेली आहे. आपल्या बोटांमध्ये सुद्धा ताकद असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांची बोटातली ताकद कमी होते तर त्यांना बरोबर बघा काही पकडता येत नाही, तर त्या लोकांनी तर ह्या एक्सरसाइज रोज करायच्या. 8 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. जसं आपण हाताच्या बोटांच्या केल्या तशाच पायाच्या बोटांच्या पण करायच्या. पायाच्या बोटांच्या आपण मागे पण घेतल्या होत्या, तर आता अजून एक पायाच्या बोटांची म्हणजे पेपरवर उभं राहायचं. आपला न्यूजपेपर येतो, तो पेपर घ्यायचा, त्याच्यावर उभं राहायचं आणि पायाच्या बोटांनी तो पेपर चुरगळायचा. पायाच्या बोटांनी तो पेपर चुरगळा. जेवढा जास्तीत जास्त चुरगळता येईल तेवढा बघा. त्या बोटांना बरोबर जाणवतो तो ताण, पायाच्या बोटांना सुद्धा. जास्तीत जास्त चुरगळायचा प्रयत्न करा. ह्या अतिशय सोप्या आहेत. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांना एवढ्या हालचाली करणं सुद्धा कठीण जातं, पण ह्या हालचाली जर रोज आपण करत राहिलो तर पुढे आपल्याला त्या जॉईंट्सला कुठला त्रास होणार नाही. त्या स्नायूंमधली ताकद तुमची चांगली राहील, हाताच्या बोटांमधली ताकद चांगली राहील. तर ह्या हालचाली करत राहा. आता हे थांबवायचं. आज आपण थोडंसं वेगळा योगाभ्यास, वेगळा म्हणजे काय की आपण जे आसनं कमरेसाठी वगैरे शिकलेलो होतो, तर ती आपण आज साखळी पद्धतीने करणार आहे. एकत्रितरित्या आज आपण करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण हे करूया, मृदुंग बंद करूया. तर दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे.
आणि दोन्ही पायांचे चवडे जे आहेत ते बाहेरच्या बाजूनी वळवायचे. एका रेषेमध्ये ते दिसले पाहिजेत असे वळवायचे. इथे आपले जे पायाचे स्नायू आहेत, गुडघ्याचे स्नायू, कमरेचे स्नायू, याच्यासाठी हे रोज 10 ते 15 वेळेला तरी हे केलं तरी चालणार आहे. श्वास घ्यायचा, हे चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत आपल्याला गुडघ्यातून जेवढं वाकता येईल तेवढं वाकायचं आहे. थोडा वेळ थांबायचं आहे. संथ श्वसन. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत वर या. अजून 2दा आपण करणार आहोत हीच. श्वास सोडत सोडत आपल्याला खाली यायचं आहे. संथ श्वसन. एक थोडा वेळ थांबा, काही श्वास थांबायचे आणि सावकाश आता श्वास घेत घेत सरळ व्हा. पुन्हा सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. हे तुम्ही केलं तर मांड्यांचे स्नायू चांगले होतात. कमरेला जोडलेले असतात हे सगळे स्नायू. कमरेचा सांधा, गुडघ्याचा सांधा यांचं आरोग्य सुधारतं आणि बरोबरीने मांड्यावरचे जे फॅट आहे ते कमी होतं. मांड्यावरची चरबी कमी होते. आता आपल्याला परत पाय नॉर्मल स्थितीला आणायचे, म्हणजे दोन्ही पायांमध्ये समांतर ठेवायची पावलं एकमेकांना आणि दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घेऊन उभं राहायचे. जास्तीत जास्त अंतर घ्या. हात आता सावकाश, पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा. हात सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे. समोरून न्या, ठीक आहे, बाजूने नेले तरी चालेल. समोरून न्यायचे, डोक्यावर न्यायचे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत 90 अंशाला या. आधी 90 अंशाला यायचं आहे. पाठ जी आहे जमिनीला समांतर ठेवायची आहे. आता उजवा हात जमिनीवर ठेवा मधोमध आणि डावा हात वरती न्या आणि डाव्या हाताच्या अंगठ्याकडे बघायचं आहे. वरती पाहायचं आहे. इथे बघा पाठीला ट्विस्ट बसलेला आहे. मधुमेहाला सुद्धा याचा उपयोग होणार आहे. मानेचे जे स्नायू आहेत किंवा मणके आहेत ते सुद्धा वळले गेलेले आहेत वरच्या दिशेने. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण लक्ष वरच्या हाताकडे. संथ श्वसन. आता ज्यांना काही कमरेचे वगैरे सिव्हिअर काही त्रास असतील त्यांनी आपल्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन करा. ज्यांना पुढे वाकायला सांगितलेलं नाही त्यांनी करू नका. हे त्रिकोणासनाचे आपण काही प्रकार इथे करतो आहोत. हे 3D त्रिकोणासन असं पण ह्याला म्हटलं जातं. आणि पूर्ण कमरेच्या सांध्यांचं आरोग्य, पाठीचं आरोग्य, पाठीच्या मणक्यांचं आरोग्य आणि मानेला जोडलेले जे पाठीचे मणके, मानेला जोडलेले जे मानेचे मणके आहेत त्याचं आरोग्य, ह्या सगळ्यांच्या आरोग्यावर ह्याचा चांगला उपयोग होतो. तसंच आपल्या खांद्यांचं सुद्धा आरोग्य ह्याच्यामध्ये सुधारणार आहे आणि पायामधली ताकद वाढायला सुद्धा, गुडघ्यांचं आरोग्य सुधारायला सुद्धा ह्याच्यात मदत होणार आहे. आता आपल्याला सावकाश चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत वरचा हात खाली आणायचा आहे आणि खालचा हात वर न्यायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. या स्थितीमध्ये काही काळ थांबायचे आहे. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करायचा आहे, म्हणजे मग आसन स्थिर राहायला मदत होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन.
सावकाश आता हात खाली आणायचा आहे. दोन्ही हात आता जमिनीवर. आता ज्यांचे जमिनीवर हात टेकत नाहीत ना, त्यांनी खाली उशी किंवा डबा किंवा वीट असं काही ते घेऊ शकतात, ज्यांचे हात जमिनीपर्यंत जात नाहीत, किंवा लोड घेऊन त्याच्यावर हात ठेवू शकतात. त्या पद्धतीने करू शकतात. आता हाताने वॉक करत करत आपल्याला उजवीकडे जायचं आहे आणि उजवा पाय उजवीकडे वळवायचा आहे आणि डावा हात जो आहे तो उजव्या पायाच्या पुढे ठेवायचा आहे आणि उजवा हात जो आहे तो वरती न्यायचा आहे. दोन्ही गुडघे सरळ ठेवायचा प्रयत्न करा. हात जमिनीला टेकत नसेल तर हाताखाली काहीतरी घ्या, लोड घ्या, 2-3 उशा घ्या किंवा डबा घ्या एखादा आणि मग त्याच्यावर हात ठेवा. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. या स्थितीमध्ये बघा, पोटाला पीळ बसलेला आहे आणि हाताने विरुद्ध पायाच्या तिथे आपण हात ठेवलेला आहे. तर त्यामुळे हा जो बसलेला पीळ आहे तो पँक्रियास ग्रंथीसाठी अतिशय चांगला आहे. कमरेच्या सांध्यांचं आरोग्य पण याच्यामध्ये चांगलं राहणार आहे. गुडघ्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. आपण थोडा थोडा वेळ ह्या आसनामध्ये होल्ड करतोय. ज्यांना होल्ड करणं शक्य नसेल त्यांनी आसन सोडायचं आणि पुन्हा आसन स्थिती घ्यायची, पण सोडताना सावकाश सोडायचं आणि पुन्हा सावकाश आसन स्थिती घ्यायची. आता वरचा हात जो आहे तो पायाच्या पाठीमागे ठेवायचा, पावलाच्या पाठीमागे ठेवायचा आणि पुढचा हात आहे तो वरती न्यायचा. आता उजवाच हात उजव्या पायाशेजारी आलेला आहे बघा. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये आणायचा प्रयत्न करा. वरचा जो हाताचा खांदा आहे तो मागे ढकलायचा प्रयत्न करा, म्हणजे डाव्या हाताचा खांदा मागच्या दिशेने ढकला, म्हणजे मग पूर्ण तुम्हाला तो ताण जाणवेल. आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी भिंतीचा आधार घेऊन भिंतीला टेकून जरी हे आसन केलं तरी चालणार आहे. भिंतीला टेकून ही आसनं करता येतात. आणि हाताच्या खाली तुम्ही बीट किंवा डबा किंवा उशी वगैरे घेऊ शकता, म्हणजे मग हात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल ज्यांना जमत नसेल त्यांनी. आता आपल्याला हेच दुसऱ्या बाजूनी पण करायचं आहे. तर वरचा हात खाली आणायचा आहे, उजवा वळलेला पाय सरळ करून हाताने वॉक करत करत आपल्याला दुसऱ्या बाजूला यायचं आहे. आणि आता डावीकडचा पाय डावीकडे वळवायचा आहे आणि उजवा हात डाव्या पायाच्या समोर ठेवायचा आहे आणि डावा हात वरती ताणून घ्यायचा आहे. खांदा एका रेषेमध्ये आला पाहिजे. आपल्या मर्यादा लक्षात घेऊन करा. भिंतीचा आधार घ्या, खाली हाताला कशाचा तरी आधार घ्या आणि पण गुडघ्यामध्ये पाय वाकवू नका. गुडघ्यामध्ये पाय न वाकवता जेवढं जमेल तेवढंच करा. खूप छान वाटतं याच्यामध्ये. छानपैकी गुडघे सरळ ठेवल्यानंतर गुडघ्याच्या मागच्या दिशेला पण ताण चांगला पडतो. वजन कमी होण्यासाठी पण या आसनांचा चांगला उपयोग होतो. पचनसंस्थेला सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. पँक्रियास ग्रंथीला याचा चांगला उपयोग होतो. मानेला जोडलेले मणके, पाठीचे मणके, खांद्यांचे स्नायू, खांद्यांचा जॉईंट, गुडघा, या सगळ्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. आता वरचा हात खाली आणायचा आहे आणि खालचा हात वर न्यायचा आहे. वरचा हात खाली आणून पावलाच्या मागे ठेवायचा आहे आणि पुढचा हात वरती न्या आणि वरचा खांदा जो आहे तो मागे स्ट्रेच करा. मागे जास्तीत जास्त मागे ताणा. कोपर हाताचं सरळ ठेवा. वरच्या हाताचं खालच्या हाताचं कोपर सरळ ठेवायचा प्रयत्न करा. गुडघ्यामध्ये वाकू नका. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. हाताखाली उशी घ्यायची असेल तर उशी घे. आपल्याला आता सावकाश वरचा हात खाली आणायचा आहे आणि पुन्हा हाताने वॉक करत करत आपल्याला दुसऱ्या बाजूला जायचं आहे. इथे आपल्याला आता गुडघ्यामध्ये वाकायचं आहे आणि हात समोर ताणून घ्यायचा आहे.
नाही, समोर ताणायचं आहे. जास्तीत जास्त समोर कमरेपासूनचा भाग समोर ताणायचा प्रयत्न करा. पूर्ण शरीराचा भार जो पाय वाकलेला आहे त्याच्यावर घ्या. पूर्ण शरीराचा भार जो पाय वाकलेला आहे त्याच्यावर घ्यायचा प्रयत्न करा. आता सावकाश वीरासनामध्ये जायचं आहे. श्वास घेत घेत वर जायचं आहे. मान मागे टाकायची आहे. पुढच्या पायाचा काटकोन ठेवायचा प्रयत्न करा. मागच्या पायाचं पाऊल उचलू नका. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. थोडंसं चॅलेंजिंग आहे. हाताचे कोपरे सरळ ठेवायचा प्रयत्न करा. पुढे ताण, तुमचं छानपैकी पोटाला ताण येईल. आता आपल्याला सावकाश मान सरळ करायची आहे आणि गुडघ्यातनं पाय सरळ करून दुसऱ्या बाजूला वळायचं आहे. दुसऱ्या बाजूला वळायचं आहे. पावलातनं पण वळायचं आहे. आणि ह्या बाजूनी आता गुडघ्यात वाकायचं आहे आणि वीरभद्रासन करायचं आहे. आधी वीरासन करायचं आहे. आपण आधी वीरासनच कर. आधी वीरासनामध्ये थांबायचं आहे. मान मागे टाकलेली आहे. ज्यांना काही मानेचा त्रास असेल त्यांनी मान मागे न टाकता केलं, नुसतं हात वरती ताणून घेतले तरी चालणार आहे. गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघे न वाकवता नुसते हात वरती ताणून घेतले तरी चालणार आहेत. गळ्याच्या तिथेसुद्धा ताण बसतो. थायरॉईड ग्रंथीला पण उपयोग होणार आहे. पोटावर ताण बसतोय, पचनसंस्थेला याचा उपयोग होणार आहे. पाठीसाठी याचा उपयोग चांगला होणार आहे. पाठीचे मणके पण याच्यामध्ये वाकले गेलेले आहेत. आता वीरभद्रासन करायचं आहे. गुडघ्यामध्ये वाकून पुढे सगळं शरीर, पाठ जमिनीला समांतर येईल एवढं यायचं आहे. थांबायचं आहे या स्थितीमध्ये. सगळं शरीर कमरेपासूनचा पुढचा भाग पुढे ताणून घ्यायचा आहे. ज्यांना खुर्चीचा, भिंतीचा आधार घ्यायचा असेल त्यांनी हाताने पुढे खुर्ची किंवा भिंत अशी पकडली तरी चालेल, म्हणजे मग तुम्हाला ते टिकवता येईल. आता सावकाश गुडघा सरळ करायचा आणि नाही, खाली यायचं आहे आणि परत वॉक करत करत मध्ये यायचं आहे. आपण जिथून ह्या साखळीला सुरुवात केली होती तिथे परत आलेलो आहोत आपण. आता सावकाश आपल्याला चालू असलेला श्वास सोडायचा आहे. श्वास घेत घेत वर यायचं आहे आणि हात आता कमरेवर आणा. खाली सावकाश हात खाली आणा कमरेवर. चालू असलेला श्वास सोडा आणि श्वास घेत घेत मागे जा. नॉर्मल ब्रीदिंग, संथ श्वसन. कमरेवरचे ताण काढून टाका. ज्यांना मागं वाकणं अलाउड नाही आहे त्यांनी हे करू नका. ज्यांना चक्कर येते, व्हर्टिगोचा त्रास आहे, व्हर्टिगोचा त्रास असला तरी आपल्याला मागे जाता येत नाही, लो बीपीचा त्रास आहे, तर आपल्या सगळ्या लिमिटेशन्स लक्षात ठेवून हे करा, म्हणजे मग त्याचा फायदा होईल. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. हात पूर्वस्थितीला आणायचे आहेत. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. आता खाली बसायचं आहे आणि शवासन करणार आहोत आणि मग आपण पुढचा योगाभ्यास करणार आहोत. पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे. सगळे स्नायू ढिले सोडलेले आहेत. ह्या आसनाच्या साखळीमध्ये कमरेवर, पोटावर, पायावर, हातावर जे काही ताण आलेले आहेत, खांद्यावर, ते ताण काढून टाका. पूर्ण लक्ष श्वासावर. सगळं शरीर ढिलं सोडा. सगळे स्नायू ढिले सोडा, म्हणजे शरीरावरचे, मनावरचे ताण लवकर कमी होतील. जसजसे ताण कमी होणार आहेत तसतशी श्वासाची गती पण कमी होणार आहे, त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. हळूहळू शरीरावरचे, मनावरचे ताण कमी झाले. श्वासाची गती पण संथ झाली आहे. श्वासावरून
आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. आपण शयनस्थितीमध्ये आहोत. शयनस्थितीमध्येच थांबायचं आहे. आता आपण शवासनातून काही आसनं करूया, जेणेकरून कमरेवरचे ताण सगळे आलेले निघून जातील. तर याच्यासाठी आपल्याला ओढणी लागणार आहे. ओढणी घ्यायची आहे आणि गुडघ्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. ज्यांना ॲक्च्युअल आत्ता गुडघेदुखी आहे त्यांना लगेच फरक जाणवेल. तर वेढा घालून घ्यायचा आहे ओढणीने आपल्या पावलाला व्यवस्थित, आणि तळव्याच्या तिथे व्यवस्थित ओढणी दाबता येईल ह्या पद्धतीने व्यवस्थित ओढणी ही तळव्याच्या तिथून अशी वेढा घालून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला एकेका पायाने 5-5 वेळा करायचं आहे. घरी तुम्ही 10 वेळेला 15 वेळेला पण करू शकता. तर यामध्ये पहिल्यांदा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये श्वासाचं नियंत्रण आपण काही देणार नाही आहे. आता पाय जवळ घेतल्यानंतर हळूहळू आपल्याला पायाने ओढणी ढकलत म्हणजे जसं काय आपण एखादी वस्तू ढकलतो आहे, तर पायाने ओढणी ढकलत पाय सरळ करायचा आहे. पायाने ओढणी ढकलत पाय सरळ करायचा आहे. जसं आपण एखादी वस्तू ढकलतोय पायाने अशी कल्पना करायची आहे. मग आपण ओढणी घेतलेली आहे, तर पायाने ते ढकलत आपल्याला पाय सरळ करायचा आहे. पुन्हा दुसऱ्यांदा करायचे आहे. कुठलंही श्वासाचं नियंत्रण नाही आहे. संथ श्वसन. गुडघ्याला ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. गुडघ्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्यांचंसुद्धा आरोग्य सुधारतं. पायातली ताकद वाढते स्नायूंमधली. तर ढकलायचं आहे. पायाने ओढणी ढकलायची आणि पाय सरळ करायचा आहे. पाय सरळ करत असताना आपण नेहमी करतो तसा नाही करायचा. त्या ओढणीला ढकलत करायचं आहे. बरोबर तुम्हाला सगळीकडे स्ट्रेच तो जाणवेल. पुन्हा करा. तिसऱ्यांदा 5-5 वेळेला एकेका पायाने आपण करणार आहोत. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. कोणत्या कोणत्या स्नायूंवर ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. पुन्हा करायचे. एखादी वस्तू आपण ढकलतोय पायाने, या पद्धतीने ढकलायचा आहे पाय. 5व्यांदा करायचे. जास्तीत जास्त ओढणी ढकलायचा प्रयत्न करा. आता दुसऱ्या पायाने. बरं, त्या पायाने अजून एकदा कर पाहिजे तर. एका पायाने आपण 5 वेळा करतो. सावकाश पाय सरळ करायचे. सरळ करत असताना आपण नेहमी करतो तसं करायचं नाही. एखादी वस्तू ढकलायला कसा पाय सरळ करतो तसं आपण ती एखादी वस्तू ढकलतोय आणि ती ढकलण्याची तुम्हाला हे यावं, फिलिंग यावं म्हणून आपण ओढणी ढकलतोय बघा, जी पायाला बांधलेली आहे ती, आणि हाताने ती धरून ठेवलेली आहे. तिसऱ्यांदा करायचे. सावकाश करायचे. आणि हे तुम्ही जितकं कराल तर तेवढं तुम्हाला ते पायाची ताकद वगैरे वाढेल आणि गुडघा फ्री होऊन जाईल तुमचा. ज्यांना ॲक्च्युली आता गुडघेदुखी असेल तर त्यांना ते बरोबर जाणवेल आणि गुडघ्यामध्ये झालेला बदल पण जाणवेल. तुम्ही प्रत्येक वेळेला हे जर कमेंटमध्ये आम्हाला लिहिलं तर आमच्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचतील तुमच्या. तर सर्वांनी कमेंट लिहा, व्हॉट्सअपला लिहा, यूट्यूबच्या तिथे खाली लिहा
म्हणजे मग इतरांना पण त्याचा फायदा होतो. इतर लोक तुमच्या कमेंट्स वाचतात आणि मग त्यांना ते यूट्यूबचं व्हिडिओ बघून करायची प्रेरणा मिळते तुमच्या कमेंट्समुळे. त्यामुळे प्रत्येकाने कमेंट लिहा की तुम्हाला कसं वाटलं योगाभ्यास केल्यानंतर, काय काय फरक तुमच्यामध्ये जाणवले, कुठले कुठले सूक्ष्म बदल तुम्हाला जाणवले, ते नक्की लिहा. आणि तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात. काही फ्री असतात, काही पेड असतात. तर त्याच्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा व्हॉट्सअप ग्रुपला. जरी 21 जूनचा कार्यक्रम झाल्यानंतर कोणी लेफ्ट होऊ नका, म्हणजे मग त्या कार्यक्रमाची माहिती तुम्हाला मिळत राहील. पाच वेळा झाल्यानंतर थांबायचे. आता आपण पवनमुक्तासनाचाच एक वेगळा प्रकार आपण करणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा ज्यांना सायटिकाचा त्रास आहे किंवा कंबरदुखी आहे त्यांच्यासाठी आता जो आपण प्रकार करणार आहे त्याचा उपयोग त्यांना खूप चांगला होणार आहे. तर आता आपण करूया. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून उभे करून घ्यायचे. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून उभे करून घ्या. आता दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्या, 1 फूट. आता उजवा पाय जो आहे तो डाव्या पायाच्या गुडघ्यावर उजव्या पायाचं पाऊल येईल असं ठेवा. आणि त्या दोन्ही पायांच्या मधनं हात घाला आणि डावा पाय जो आहे उभा असलेला पाय त्याला पकडायचं आहे. गुडघ्याच्या खालून पकडा, म्हणजे मग दाब चांगला मिळतो. आणि छातीच्या दिशेने ओढा पाय, जास्तीत जास्त ओढायचा प्रयत्न करा. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन. आपण इथे श्वासाचं नियंत्रण कुठेही दिलेलं नाही आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. पोटावर जास्तीत जास्त दाब येतोय. सायटिका नस जी आहे ती ताणली गेलेली आहे. ज्यांना सायटिकाचा त्रास आहे त्यांना याच्यामध्ये खूप छान वाटतं. ज्यांना कंबरदुखी आहे त्यांनाही याच्यामध्ये खूप छान वाटतं, आराम मिळतो याच्यामध्ये. ज्यांना ॲक्च्युअल आत्ता दुखत असेल त्यांना ह्या स्थितीमध्ये खूप छान वाटत असेल. पूर्ण लक्ष श्वासावर. या स्थितीमध्ये थांबायचे. घरी तुम्ही याची 1-1 मिनिटाची 3 आवर्तनं अशी करू शकता. आपण इथे 1-1 आवर्तनच करणार आहे. तर थोडा वेळ आपण ह्या स्थितीमध्ये थांबणार आहोत. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. आसन स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडायचे. कुठे कुठे दाब येतोय, पोटाच्या स्नायूंवर दाब येतोय, कमरेच्या स्नायूंच्या तिथे ताण येतोय, त्याकडे लक्ष द्या. ती दबलेली नस मोकळी व्हायला यांनी मदत होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. कमरेच्या स्नायूंचं, कमरेच्या सांध्यांचं आरोग्य सुधारायला मदत होणार आहे, त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. सावकाश. आपल्याला आता स्थिती सोडायची आहे. हात मोकळे करून घ्यायचे आहेत. हे तुम्ही 1-1 मिनिट 3-3 वेळेला असं करू शकता. पाय खाली नको घेऊ, पाय तसाच ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला कमरेतून वळून तो जो पाय आपण आडवा ठेवलेला आहे तो जमिनीवर विरुद्ध बाजूला टेकवायचा आहे. आता उजवा पाय आपण दुमडून घेतलेला आहे तर डावीकडे त्याचा तळवा टेकवायचा आहे. आणि खालच्या पायाचा घोटा हाताने पकडायचा आहे. आणि मान जी आहे ती विरुद्ध बाजूला वळवायची आहे. गुडघा दाबा. त्या हाताने, पलीकडच्या हाताने गुडघा दाबायचा आहे खाली आणि मान विरुद्ध बाजूला वळवायची आहे. हे आपण वेगळ्या पद्धतीने त्या दिवशी केलं होतं. आज वेगळ्या पद्धतीने करतो आहे. याच्यामध्ये पाठीचे मणके, मानेचे मणके, कमरेचे मणके, कमरेचे स्नायू, कमरेचा सांधा, या सगळ्याला ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. शोल्डर खाली टेकवायचा प्रयत्न करा. दोन्ही शोल्डर जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा, म्हणजे मग तो ताण बरोबर जाणवेल तुम्हाला. मान इकडे वळवा जास्तीत जास्त आणि खांदा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा, म्हणजे बरोबर तो
ताण जाणवेल. दोन्ही खांदे जमिनीवर घट्ट लावायचे प्रयत्न करा. जमिनीला जमिनीवर ठेवायचे प्रयत्न करा. या स्थितीमध्ये थोड्या वेळ थांबायचं. ह्याच्यात सुद्धा सायटिकाला छान वाटतं. कमरेचे जे लंबरचं तिथे दुखणं असतं ते थोडं कमी होतं. सावकाश मान सरळ करायची आहे. पाठीच्या मणक्यांचं आरोग्यसुद्धा सुधारणार आहे. हात मोकळे करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा पूर्वस्थितीला यायचं आहे. जसं आपण होतो तसंच, म्हणजे पाय जो लावलेला होता तो आपण पाय बदललेला नाही आहे. आता पाय खाली आणायचा आहे आणि हेच आपण दुसऱ्या बाजूनी करणार आहोत. आता डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही पायांच्या मधनं हात घालायचा आहे. गुडघ्याच्या खालून हाताने पाय पकडायचा आहे आणि गुडघा जो आहे तो छातीच्या दिशेने ओढायचा आहे. जास्तीत जास्त ओढायचा प्रयत्न करा, म्हणजे मग पोटावर जास्त दाब येतो बघा. इतर वेळेच्या पवनमुक्तासनापेक्षा ह्याच्यामध्ये जास्त दाब तुमच्या पोटावर होतं. पोट कमी व्हायला सुद्धा ह्याची मदत होणार आहे. पचनसंस्था चांगली काम करणार आहे. ज्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम असतो तो गॅसेसचा प्रॉब्लेम दूर व्हायला मदत होणार आहे. सायटिकासाठी याचा उपयोग चांगला होणार आहे. कमरेच्या सांध्यांसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. कंबरदुखीसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. आरोग्यदायी असं हे आसन आहे. ज्यांना वारंवार गॅसेसचे प्रॉब्लेम आहेत त्यांनीसुद्धा हे आसन रोज केलं तरीसुद्धा त्याचा उपयोग त्यांना होणार आहे. कधीकधी गॅसेसच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा कंबरदुखी आपल्याला होते. त्यामुळे कंबरदुखीला सुद्धा याचा चांगला उपयोग होईल. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. आपण थोडा वेळ या आसनामध्ये थांबलेलो आहोत. घरी 1-1 मिनिटाची 3 आवर्तनं अशी तुम्ही करू शकता आणि त्या 1 मिनिटामध्ये आसन स्थिर ठेवायचं. शरीरावरचे मनावरचे ताण काढायचे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. तर आपल्याला हात मोकळे करून घ्यायचे आणि आपल्याला ट्विस्टिंग करायचं आहे. याच्यामध्ये पाय आधी पूर्वस्थितीला आणल्यानंतर पायाचा जो तळवा आहे, जो आडवा केलेला पाय आहे म्हणजे डावा पाय, तर तो तळवा जमिनीवर टेकवायचा आहे आणि विरुद्ध त्याच हाताने आपल्याला गुडघा खाली टेकवायचा आहे. दुसऱ्या हाताने पायाचा घोटा पकडायचा आहे आणि ज्या बाजूला गुडघा टेकवला आहे त्याच्या विरुद्ध बाजूला मान जाईल आणि दोन्ही खांदे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. टेकतील नाही टेकतील पण प्रयत्न चालू ठेवायचा. तुम्ही जेव्हा खांदे हे जमिनीच्या दिशेने दाबता त्यावेळेला तो ताण बरोबर योग्य त्या ठिकाणी येतो. प्रत्येक आसनामध्ये वेगवेगळ्या स्नायूंवर ताण येतो. तर पर्टिक्युलर आसनामध्ये त्याच स्नायूंवर ताण आला पाहिजे, त्या स्नायूंवर दाब आला पाहिजे, तर त्या आसनाचे फायदे आपल्याला चांगले मिळतात. तर मानेचे स्नायू, पाठीचे मणके, कमरेचा सांधा, ह्या सगळ्यावर, पचनसंस्था, या सगळ्यावर याचा परिणाम होणार आहे. कमरेचे आणि पाठीचे मणकेसुद्धा डोक्यापासनं म्हणजे मानेपासनं कमरेपर्यंत एका विशिष्ट दिशेने वळले गेलेले आहेत बघा. त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. लवचिकता वाढणार आहे त्या सगळ्यातली आणि फ्लेक्झिबिलिटी जशी वाढेल तसा तुमचा उत्साह पण वाढतो बघा. फ्लेक्झिबिलिटी कमी झाली की उत्साह कमी होतो. काही करायची आपली प्रवृत्ती होत नाही. फ्लेक्झिबिलिटी चांगली असेल की आपल्याला खूप गोष्टी कराव्याशा वाटतात, कंटाळा येत नाही. ह्या सगळ्यामुळे तुमच्या स्नायूंमधली फ्लेक्झिबिलिटी वाढेल, सांध्यांमधली मोबिलिटी वाढेल आणि मग तुमचा उत्साह पण वाढेल.
जी काही न करण्याची प्रवृत्ती आहे ते बरंच काही करावं असं वाटायला लागेल तुम्हाला. त्यामुळे तुमच्यात जे झालेले सूक्ष्म बदल आहेत ते आमच्यापर्यंत नक्की कळवा. सावकाश मान सरळ करायची आहे, दोन्ही हात मोकळे करून घ्यायचे आहेत, पुन्हा पूर्वस्थितीला पाय आणायचे आहेत जसे होते तसे. सावकाश वरचा पाय खाली आणायचा आहे आणि दोन्ही पाय सावकाश सरळ करून घ्यायचे. आपण यानंतर श्वसनाचा अभ्यास करणार आहे. त्यापूर्वी आपण शवासन करून शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकणार आहोत. तर शवासन करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, मान सोयीस्कररित्या ठेवायची आहे, सैल सोडायची आहे. हाताचे तळवे छताच्या दिशेने, संपूर्ण शरीर ढिलं सोडायचं आहे. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. जसे जसे ताण निघून जाणार आहेत तशी श्वासाची गती पण संथ होणार आहे. त्याकडे लक्ष द्या. हळूहळू शरीरावरचे मनावरचे ताण कमी झाले. श्वासाची गतीही संथ झाली आहे. श्वासाबरोबर जी पोटाची हालचाल होती आहे त्याकडे लक्ष द्या. प्रत्येक श्वास घेताना आनंद, उत्साह, एनर्जी आपल्याबरोबर घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना व्याधी, चिंता, काळज्या श्वासाबरोबर बाहेर टाका. प्रत्येक श्वास घेताना पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याबरोबर घ्यायची आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना आपल्याला नको असलेल्या सगळ्या गोष्टी श्वासाबरोबर बाहेर टाकायच्या आहे. प्रत्येक श्वासाबरोबर हा विचार करायचा आहे, म्हणजे आपोआपच आपल्या शरीरामध्ये जी अशुद्धी आहे ती बाहेर जाणार आहे आणि सगळं शरीर, मन शुद्ध होणार आहे. नुसती शरीराची बाह्य शुद्धी उपयोगी नाही, शरीराची अंतर्गत शुद्धी, मनाची शुद्धी हे पण महत्त्वाचं आहे. विचारांची शुद्धी, वाणीची शुद्धी, आपल्या आजूबाजूच्या परिसराची शुद्धी, हे सगळे सत्वगुण वाढवणारे आहेत. जिथे शुद्धता असते, पवित्रता असते, तिथे सत्वगुण हा अधिक प्रमाणात असतो आणि रजो आणि तमोगुण हा शांत असतो. त्यामुळे आपल्याला आपोआपच जीवनामध्ये स्थिरता लाभते. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, कुशीवर वळून उठून बसायचे. आपण कपालभाती शिकलो, अनुलोम विलोम शिकलेलो आहोत. आज आपण सितकारी शिकणार आहोत. तर पहिल्यांदा सितकारी ही आपण आधी कपालभाती आणि अनुलोम विलोमची प्रॅक्टिस करूया आणि त्यानंतर आज आपण सितकारी शिकूया. कमरेखाली उशी घेऊन बसायचं असेल भिंतीला टेकून तर प्राणायामामध्ये जसं आपण प्रार्थनेला बसतो तसंही तुम्ही बसू शकता. कमरेखाली उशी घेऊन भिंतीला टेकून, जेणेकरून कमरेवर ताण येणार नाही. आणि कंबरदुखीचा त्रास असेल तर त्यांनी नक्की कमरेखाली उशी घेऊन बसा किंवा खुर्चीत बसा, पण पाठीचा कणा ताठ ठेवा. जे लोक खुर्चीत बसून प्राणायाम करतात त्यांनी आपल्या पायाखाली काहीतरी ब्लँकेट वगैरे घ्या किंवा उशी घ्या. पाय डायरेक्ट जमिनीवर ठेवायचे नाही. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. तुम्ही बसून करा किंवा खुर्चीत बसून करा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर.
कपालभातीची 3 आवर्तनं आपण करणार आहोत. काल आपण 10-10 स्ट्रोकची केली होती. आज 20-20 स्ट्रोकची आपण आवर्तनं करणार आहे. आपल्या मर्यादा लक्षात घेऊनच प्रत्येकाने कपालभाती करा आणि ती बरोबर करायचा प्रयत्न करा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, संथ श्वसन. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन शांत. कपालभाती केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची शांतता मनाला मिळते. श्वासाची गती खूपच संथ होते. एक आवर्तन केल्यानंतर श्वासाची गती जेव्हा पुन्हा नॉर्मलला येईल तेव्हा दुसरं आवर्तन करायचं. ह्या पद्धतीने घरी कपालभातीचा अभ्यास करायचा आहे. दुसरं आवर्तन आपण करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. पुन्हा एकदा आवर्तन करायचं. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. संथ श्वसन. मन अजूनच शांत झालेलं आहे. डोळे बंदच ठेवायचे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नका. पूर्ण लक्ष श्वासावर. उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने आपण दीर्घ श्वसन जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने उदर श्वसन, थोरॅसिक ब्रिदिंग, कंठातला श्वास असा सगळा भरून घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने भरपूर सलग एकाच गतीने दीर्घ श्वास घ्या. कुठेही जोर लावायचा नाही आहे श्वास घेताना. आता उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. आता डाव्या नाकपुडीने सलग श्वास भरून घ्या. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने सलग भरपूर श्वास घ्या आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या.
आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने सलग श्वास घ्या आणि उजव्या नाकपुडीने सलग श्वास सोडा. राईट नोस्ट्रिलने इनहेल, लेफ्टने एक्झेल. लेफ्टने इनहेल आणि राईटने एक्झेल. उजवीने श्वास घ्या, डावीने श्वास सोडा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे बंदच आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. दीर्घ श्वसन केल्यानंतर मन अधिकच शांत होतं. मेंदूला विश्रांती मिळते. दिवसभर आपल्याला उत्साह वाटतो. सलग 10 मिनटं दीर्घ श्वसन करायची घरी प्रॅक्टिस करा. हळूहळू आवर्तनं वाढवा आणि सलग न थांबता 10 मिनटं करता आलं तर खूप चांगलं. सावकाश डोळे उघडायचे. आता आपण सितकारी करणार आहोत. सितकारी आधी आपण दाताच्या फटीतून ह्याच्यामध्ये श्वास घेतो. त्यावेळेला दोन्ही दात एकमेकांवर टेकलेले असतात आणि जीभ जी असते, जिभेचं टोक आपलं वरच्या दाताच्या मागे लागलेलं असतं आणि त्या दाताच्या फटीतून आपण असा आवाज करत श्वास भरतो आणि नाकाने दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपल्याला दीर्घ श्वासच घ्यायचा आहे, पण दीर्घ श्वास घेण्याचा आपण जेव्हा पॅटर्न बदलतो तेव्हा त्याचे फायदे पण बदलतात. ज्यांच्या आता हे दात आहेत ते सुद्धा आपल्या अस्थीच आहेत आणि तिथे पण जॉईंट्स आहेत बघा. तर त्यामुळे त्या दातांचं आरोग्य आपल्याला जर चांगलं ठेवायचं असेल, दातांना कीड लागत असेल, दातांचं आरोग्य चांगलं नसेल तर ते दातांचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा या सितकारीचा चांगला उपयोग होतो. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, उच्च रक्तदाब आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा या सितकारीचा चांगला उपयोग होतो. फक्त ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी मात्र हे सितकारी करायचं नाही आहे. कफ वाढतो ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ज्यांना कफाचा त्रास असेल त्यांनी करू नका. बाकीच्यांनी करायला हरकत नाही. तर आपण अस्थींच्या दृष्टीने जर बघितलं, आपला आताचा प्रोग्राम जो चाललेला आहे, तो शिबिर जे चाललेलं आहे ते संधी, आपल्या अस्थी, स्नायू हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर दात हे सुद्धा आपल्या बोन्सच आहेत. तर त्यांचं आरोग्य, आपल्या हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. किंवा तुम्हाला वारंवार तोंड येत असेल, पित्त होत असेल, उष्णता वाढत असेल शरीरातली, उष्णतेचे त्रास होऊन उष्णतेचे फोड येत असतील, तर त्यासाठी सुद्धा या शीतलीचा चांगला उपयोग होतो. जर तुम्हाला कुठे उकडत असेल, तहान लागली, पाणी नसेल तुमच्याकडे, भूक लागली आणि जर तुम्ही सितकारी केली 5-10 मिनटं, तर तेवढ्या वेळापुरती तुमची तहान भूक ही कमी होते आणि ती क्षमते तेवढ्या वेळापुरती. पाणी नसेल, तहान लागली आणि सितकारी केली तरीसुद्धा तुम्हाला तहान तेवढ्या वेळापुरती तुमची थांबते. तर सितकारीचा अभ्यास आपल्याला पहिल्यांदा रमोला करून दाखवतील, ते आधी बघायचे आणि मग आपण 5 आवर्तनं सितकारीची करणार आहोत आणि मग त्यानंतर तुम्ही घरी त्याची 11 आवर्तनं करू शकता. तर आपल्याला दात एकमेकांवर ठेवलेले आणि वरच्या दाताच्या मागे जीभ लावलेली आणि नाकाने सावकाश श्वास सोडायचा आहे. एकदम श्वास सोडायचा नाही, दीर्घ श्वास घ्यायचा. आपल्याला जो दीर्घ श्वास शिकवलेला आहे तसाच घ्यायचा आहे,
फक्त घेताना दाताच्या फटीतून घ्यायचं आहे आणि सोडताना दोन्ही नाकपुड्यांनी सोडायचं आहे. दोन्ही नाकपुड्यांनी आपण नेहमी सोडतो त्याच पद्धतीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. तर आता सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. आणि आता आपण सितकारी करायची आहे. तर चालू असलेला श्वास सोडा. दाताच्या फटीतून श्वास घ्यायला सुरुवात करा. सावकाश नाकाने श्वास सोडायचा आहे दोन्ही नाकपुड्यांनी. त्यावेळेला तोंड बंद ठेवायचे. सी असा आवाज येतो. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ श्वास सोडा. प्रक्रिया चालू ठेवायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. लास्ट टाइम. दीर्घ श्वास भरून घ्या. दीर्घ श्वास सोडा. डोळे बंदच ठेवायचे. मन अतिशय शांत. आपल्याला आतमध्ये थंडावा खूप जाणवतो. 11 आवर्तनं केल्यानंतर तर बऱ्यापैकी आपल्याला आतमध्ये थंडावा जाणवतो. खूप उकडत असेल तेव्हा केला तरीसुद्धा तुमचं शरीराचं तापमान जे आहे ते कमी होतं. उष्णता वाढली असेल, तोंड आलं असेल तुम्हाला, त्यावेळेला तुम्ही केलं तर लगेचच रिलीफ मिळतो. ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी रोज 11 वेळेला सकाळी संध्याकाळी केलं तर तुमचं रक्तदाब नॉर्मल राहायला सुद्धा मदत होते. डोळे बंदच आहेत. मन अतिशय शांत आहे. सितकार्योमुळे आपल्या दातांना, हिरड्यांना जो ऑक्सिजनचा पुरवठा चांगला मिळालेला आहे त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला थंडावा जाणवेल. घशाच्या तिथे थंडावा जाणवेल. त्यामुळे कफ असलेल्या लोकांनी मात्र करायचं नाही आहे. आता आपण प्रार्थना म्हणणार आहोत. डोळे बंदच ठेवा. पाठीचा कणा ताठच आहे. मान सरळ आहे. हाताची ज्ञानमुद्रा आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. डोळे बंदच ठेवायचे. मन अतिशय शांत. सावकाश दोन्ही हात डोळ्यांवर नेऊन डोळे उघडा. प्रकाशाची जाणीव करून घ्या. हातापायांची हालचाल करून घ्या. सांध्यांची हालचाल करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. उद्याचं जे आपलं व्याख्यान आहे आहाराचं ते मात्र कोणीही चुकवू नका. आपल्याला आहार तज्ज्ञ उद्याचं व्याख्यान देणार आहेत. उद्या तेजस्विनी हेल्थ क्लबचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त ऑफर पण चालू आहे की 3 महिने जर तुम्ही तेजस्विनी हेल्थ क्लबचं मेंबरशिप घेतली तर 3 महिने तुम्हाला फ्री मिळणार आहे. 21 जूनच्या कार्यक्रमाला जे पुण्यात राहतात त्यांनी नक्की या. 15 तारखेचं ध्यान आपलं चुकवू नका. त्याचाही सर्वांनी लाभ घ्या. आणि बरेच लोक अटेंड करतात पण प्रतिक्रिया देत नाहीत. तर प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोचवा. म्हणजे मग तुमच्यामध्ये झालेले सूक्ष्म बदल आम्हाला कळतील. तर सर्वांनी व्हॉट्सअप आणि यूट्यूबच्या कमेंटमध्ये
प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. असेच आपण जोडलेले राहूया. आजचा दिवस आपला सर्वांचा खूप आनंदात जाणार आहे.